आयोजकांकडे थांबा. एक टीम साठी नाही व्हायचं, आपण 6 टीमांसाठी आहे की नाही? आपलंच आहे सर्व. चला सामना चालू करून घ्या. फलंदाजीसाठी जनस्फूर्ती संघाकडनं मैदानात उतरलाय तो विजय. नॉन स्ट्राईकला खेळतोय तो अनिकेत. गोलंदाजी करतोय तो दीपक. स्काउट बॉईज संघ हा आणि जनस्फूर्ती संघ दोघंही एक एक सामना जिंकून आलेले आहेत या मॅचमध्ये खेळण्यासाठी. हो, आणि ही मॅच झाल्यानंतरच कळणारे यामधला पुढील. नाही, पण हे ऑलरेडी क्वालिफाय झालेले आहेत. नाही, यांच्यामध्ये जनतावाले आपल्याकडे आहेत नाही का? मॅचला बाहेर कोण गेलं? अजून टीम कोण होती यांची? जनस्फूर्ती हे आणि हा हा हे होते निर्मल आबे. नॉन स्ट्राईकला खेळतोय तो विजय. नॉन स्ट्राईकला खेळतो अनिकेत. दीपकचा पहिला चेंडू, पहिल्याच चेंडूवर प्लेस करण्याचा प्रयत्न आणि त्यावर एक धाव. क्षेत्ररक्षण, सुंदर असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, पण मिस फील्ड तरीही झालीच. 4 धावा मिळालेल्या आहेत. खूप चांगला प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा, पण चेंडूने एकदा वेग धरला की ते ब्रेक मिळत नाही वेग, त्यामुळे 4 धावा. पुढचा चेंडू दीपक. ओ, सुंदर असा चेंडू लेग साईडच्या दिशेने गेलेला. बॉलर मिस झालेला आहे. अंपायरचा डिसिजन यायचा बाकी आहे आणि अंपायरचा डिसिजन वाईड बॉल. वाईट प्लस 1 धाव. अवंतर धावेसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 6. पुढचा चेंडू दीपक याचा. स्ट्राईकला खेळत होता अनिकेत आणि वाईड बॉल. वाईड बॉलचा इशारा. आयोजक मनोज भाऊ दिघे. मनोज भाऊ दिघे इकडे संपर्क साधायचा माईक पशी. दीपकचा पुढचा चेंडू खेळतो तो अनिकेत. ओ, सुंदर असा चेंडू, निर्धाव चेंडू. आयोजक मनोज दिघे लवकर या जरा, महत्वाचं आहे थोडं. अरे त्यासाठीच तुला बोलवतोय. 4 किंवा 5 करून टाक त्यांना, आत्ताच सांग ना अंपरला बोलवून. सुंदर असा चेंडू दीपकचा काहीसा अनिकेतला कळलेला नाहीये. हा, एक चेंडू शिल्लक. सॉरी 2, एक वाईट टाकलाय. 3 बॉल झालेत, सॉरी माफ करा. 2 वाईट चेंडू आहेत, 3 बॉल झालेले आहेत आपल्याला. सुंदर असा चेंडू, त्यावर चोरटी अशी 1 धाव. सुंदर असा क्षेत्ररक्षण या ठिकाणी. अरे एक ओव्हर झालेली, एक ओव्हर झालेली परत तू. लेग साईडच्या टोलेला चेंडू, त्यावर 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी अनिकेत कडून. 4 धावांसोबत संघाची धाव संख्या झाली ती 13. सांग रे, 4 ओव्हर झाल्यानंतर सांगतो. पाणी दे ना, पाणी नाही दिलं राव मला मगाचपासून. संपल्या बाटल्या, बाटल्या संपल्या. फक्त रजिस्ट्रेशन केलं ना, रजिस्ट्रेशन तरी बाटल्या भेटतात. नाही, बाटल्या संपल्या. स्काउट बॉईटचा कर्णधार, स्काउट बॉईटचा कर्णधार.
लेग साईड डिरेक्शन टोललेला चेंडू, त्यावर 4 धावा. कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अवेलेबल नाहीये. सांगितलं का तुम्ही? गेलाय विसल्या आता. विसल्या चाललंय. संघाची धावसंख्या झाली आहे ती 17. एक षटका अखेर 17. थोडस चेंजेस आहेत. संघनायकांनी थोडस आयोजकांना सहकार्य करायचंय. थोडं सहकार्य करून घ्या आयोजकांना, कारण बॅड लाईटचा पण थोडा इम्पॅक्ट होणार आहे आपल्याला नंतरच्या मॅचेसला. त्या पण खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे सहकार्य करून घ्या आणि दमण्यात सुद्धा काही अर्थ नाहीये. ते करतात 4 करता का 5 करता. इकडचे एक बाहेर पडले त्यामुळे दोन्ही क्वालिफाय आहेत. घरी गेले. गेला की हरलं तर काय करणार? घरी गेले. त्यांची पण बाहेर पडली का आता आपल्या सोबत? त्यांना काही नाही हरला जनतावाल्यांसोबत. आपण आता हरला असतो ना मग त्यांना चान्स राहिला असता ना आपलं राहिला. हा बिंदास खेळायचं. पुढच्या मॅच नाही नाही आता करतील पुढच्या मॅच. एक लक्षात ठेव बाबा, त्यांनाही 40 रन करला 6 विकेट गेल्या त्यांच्या. मला काय म्हणायचंय, बॉल जड होतोय बॅटवर. नाही नाही लालच देतात ऐक ना. आयोजकांतर्फे काहीतरी चेंजेस करण्यात आलेले आहेत आणि हा चेंजेस असे आहेत की या पुढचा म्हणजे हा आणि पुढचा सामना जो आहे तो 4-4 षटकांचा होणार आहे आणि एक षटकाचं पॉवर प्ले राहणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले. अरे वेळ गेलाय 2 वाजत आले. दोन्ही टीमा वर गेल्यात. दमायचं कशाला? आपण पण दमू. आपले पण ठीक आहे. दमायचं कशाला? एकच ओव्हर पॉवर प्ले. गोलंदाजी करतोय तो मयूर. मयूरचा पुढचा चेंडू खेळतोय तो विजय. निर्धाव चेंडू टाकलेला आहे मयूर यांनी. मयूर याचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो विजय. ऑफ साईडच्या दिशेने टाकलेला चेंडू पण वाईड बॉल. वाईड बॉलने धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या झाली आहे ती 18. मयूरचा पुढचा चेंडू. सामना करतोय तो विजय. आणि स्ट्रेट खेळलेला हा चेंडू बॉलरच्या हातात. एक धाव. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. ऑफ साइड दिशेने टाकलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना मयूर मैदानामध्ये. मयूरचा पुढचा चेंडू. सामना करतो तो अनिकेत. आणि व्हाईट बॉल. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल सोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. दुसरे षटक चालू मैदानामध्ये. मयूरचा पुढचा चेंडू. सामना करतो अनिकेत आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी. त्यावर एक धाव आणि हा मिस फील्ड. त्यावर मिळालेली ही दुसरी धाव. ज्या ठिकाणी एकच धाव होणार होती त्या ठिकाणी 2 धावा मिळालेल्या आहेत संघाला. संघाची धावसंख्या बदल. संघाची धावसंख्या झाली 22. एकही फलंदाज बाद करता आलेला नाही अजूनपर्यंत स्काउट बॉयज संघाला. पुढचा चेंडू मयुराचा. सामना करतो तो अनिकेत. ऑफसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि अंपायरचा इशारा. वाईड बॉल.
अंपायरचा निर्णय अंतिम राहील. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. थोडे नियम इंटरनॅशनल सारखे आहेत आपले सुद्धा, त्यामुळं प्रत्येक प्लेयरने ते लक्षात घ्यायचे. मयूरचा पुढचा चेंडू, सामना करतो अनिकेत. अनिकेतनं फेकलेला हा चेंडू, लेग साईडच्या दिशेने चेंडू, टोलवलेला चेंडू आणि चेंडू चेंडूच सगळीकडे येतोय. 2 धावा पूर्ण. 2 धावेसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. एक आहे. आत्ताचे रन किती आहेत अंपायर? 2 आहेत. पुढचा चेंडू मयूर याचा ऑफसाईडच्या चेंडूला चेंडू, 1 धाव पूर्ण. दुसरा धावायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवर आणि 1 धाव आणि मेसफिल्ड पण धाव नाही. चोरटी धाव घेता आलेली नाही. चोरटी धाव घेण्यासाठी खूप चतुर राहावं लागत. षटक संपले. 2 षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन आल्या मैदानामध्ये तो श्री. मैदानामध्ये पुढचा गोलंदाज आलाय मैदानामध्ये तो श्रीकांत उर्फ श्री. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना हा डॉट बॉल टाकलेला आहे. अंपायरांकडून डॉट बॉलचा इशारा. श्रीबद्दल सांगायचं झालं तर नवी पेठमधील एक सुप्रसिद्ध चित्रकार, पेंटिंग करण्यामध्ये श्री शिंदे माहीर आहेत. श्री आर्ट्स नावाने त्यांचं एक कारखाना सुद्धा आहे गणपती मूर्ती पेंटिंगचा. आणि लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पण 2 प्लेयरच्या मध्ये पडलेला आणि धडक झालेली आहे या ठिकाणी. आणि सांभाळून खेळा, इंजुरी व्हायला कामा नये. त्यावर काढलेल्या या 3 धावा 29 धावां. संघाच्या धावसंख्येत बदल झालेला आहे. कम्युनिकेशन करून खेळत चला, एकमेकांना आवाज द्यावा, इंजुरी करून घेऊ नका, कारण की लॉंग टर्म साठी आपल्याला क्रिकेटमध्ये खेळत राहायचंय. ऑफसाईड आहे विजय या धाव संख्येसोबत. सामना खूप असा स्लो चाललेला, थोडं फास्ट करा, पुशअप करा थोडं. पुढचा चेंडू, सामना करतोय तो अनिकेत, गोलंदाजी करतोय तो श्री. ऑफसाईडचे टोललेला चेंडू, त्यावर क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि झेल बाद. सुंदर असा झेल घेण्यात आलेला आहे मयूर याच्याकडून आणि अनिकेत झेल बाद. चेंडू किती राहिले सांगा त्यांना? लास्ट चेंडू राहिलाय, 5 चेंडू झालेले आहेत. पुढचा चेंडू, फलंदाजीसाठी मैदानात उतरलाय तो आकाश, गोलंदाजी करतोय तो श्री. ऑफसाईड दिशेने टोललेला चेंडू, त्यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण 4 धावा मिळाल्यात आकाशला. सुंदर अशी ओपनिंग केलेली, षटक संपले. 4 धावांनी खातं उघडले आकाशने. 4 धावांसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. 3 षटक संपलेले आहेत मैदानामध्ये.
पुढचं षटक मैदानामध्ये घेऊन आले ते तुषार. एक 40+ मध्ये नावाजलेलं नाव आहे तुषार. लेग साईडच्या दिशेने टोलर चेंडू आणि सुंदर असा हा षटकार अनिकेतच्या बॅट मधून आलेला आहे. सॉरी सॉरी विजयच्या बॅट मधून आलेला आहे. लेग साईडच्या दिशेने षटकार. तुषारचा पुढचा चेंडू सामना करतोय तो विजय आणि ऑफसाईडच्या दिशेने क्लेस केलेला चेंडू त्यावर एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पण नो 4. मी मगाशीच सांगितलंय बॉलने एकदा वेग धरला की इथे थांबणार नाही. बॉलला ब्रेकच नाहीये. 4 धावा. 4 धावांसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 46 धावा. तुषारचा पुढचा चेंडू सामना करतोय तो विजय आणि वाईट बॉल. पंचांचा निर्णय वाईट. सुंदर अशी गोलंदाजी. बीट झालेला आहे तो विजय. निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडू बॉलरचा कॉन्फिडन्स खूप सारा वाढवतो. निर्धाव वाढवतो का लिहून तुम्ही कन्फ्युज करता नितीन कुठं नाही हा का आलोच. अरे ते ह्याच्यात नितीन दिले. नितीन नाही रे यांनी केले ते निखिल. आम्ही निखिलच बोललो. मग नितीन आहे का निखिल आहे? निखिल लिहिले ते. पुढचा सामना निखिल भाऊ हनमगर आणि स्टार 11. ऑफसाईड दिशेने प्लेस केला चेंडू त्यावर एक धाव. दुसऱ्या धावेचा पर्यंत दुसरी धाव पूर्ण. 2 धावांसोबत संघाची धाव संख्या झाली आहे ते 50 धावा. शेवटचा चेंडू. सुंदर असा टोलेला चेंडू त्यावर झेल बाद झालेला आहे आकाश. षटक संपले. कॅच झेललाय तो दीपकने. सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण. धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमीचे सहर्ष असे स्वागत. FC टायटन संघ आपण या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभागी झालात व खेळण्याचा आनंद द्विगुणित केलात. आपले हे धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष असे स्वागत आणि धर्मरक्षक प्रतिष्ठान आपले आभारी आहे. यापुढील होणारा सामना निखिल भाऊ हनमगर विरुद्ध स्टार 11 बॉयज. स्टार 11 क्रिकेट क्लब. टॉस साठी यायचे निखिल भाऊ हनमगर संघनायक आणि स्टार 11 क्रिकेट क्लब संघनायक. जिंक निखिल निखिलच बोल. आलेच ते निखिल.
सिलेक्शन होऊ शकतं काय? नको त्याच्या टीम मध्ये अजिबात नको पॉलिटिक्स होणार. धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपीच टेनिस बॉल लीग क्रिकेट स्पर्धा. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे सहर्ष स्वागत. निखिल भाऊ हनमगरी यांचे धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष असे स्वागत. या ठिकाणी नाणेफेक चालू आहे पुढच्या सामन्यासाठी आणि हो चेंजेस काहीतरी घेत आहेत. नाणे हवेत आणि डिसिजन नाणेफेक झालेली आहे या ठिकाणी आणि निखिल हनमगर संघाने नाणेफेक जिंकून डिसिजन पेंडिंग ठेवलेला आहे. बरेच संघांमध्ये आज कॅप्टन उपलब्ध असतात पण डिसिजन शेवटी टीमच घेते. FC टायटन संघ आपले आभारी आहे. आपले आभारी आहे. धन्यवाद. चला सामना चालू करून घ्या. काय हवंय? चेंडू नवीन चेंडू द्या यार. इथंच आहे. आहे ना. थांब काढू नको ते टाकले काढून दे. ते कुठपर्यंत आले जेवण? जेवण परत आपल्या मॅच काढून ठेवतो ना. ओके. निखिल भाऊ हनमगर संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय दिलेला आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो तेजस. फलंदाजी करतोय. स्ट्राईकला आहे तो विशाल. नॉन स्ट्राईकला खेळतो तो विवेक. सुंदर असा फिरून मारलेला हा षटकार. आजच्या दिवसामधील हा सुंदर असा षटकार होता विशालच्या बॅटमधून आलेला. 6 धावा. 6 धावांनी स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलेलं आहे विशालने. पुढचा चेंडू तेजसचा आणि पुन्हा एकदा त्याच प्रयत्नात पण बीट झालेला आहे तो विशाल. व्यत्यय आलेला आहे सामन्यामध्ये. यापुढील होणारा सामना निखिल भाऊ हनमगर व स्टार 11 क्रिकेट क्लब दोन्ही संघांनी तयार थांबायचे. पुन्हा एकदा त्याच दिशेने धुडकावून लावलाय तो षटकार. विशाल याच्या बॅट मधून आलेला आहे तो दुसरा असा षटकार. पॉवर प्लेची ओव्हर असल्यामुळे नवीनच चेंडू देण्यात येणार आहे. तेजसचा पुढचा चेंडू. सामना करतो तो विशाल. 2 षटकार मारलेले विशालने तेजसला आणि परत त्याच दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न पण असफल. सुंदर असा कमबॅक केलेला आहे तो तेजसने. तेजसचा पुढचा चेंडू
सुंदर असा चेंडू आणि या ठिकाणी अपील करण्यात आलेलं आहे, पण पंचांचा निर्णय अंतिम राहील. चला फास्ट खेळायचे, मॅच स्लो होत चाललेली आहे. 4च षटकांचा सामना असला तरी सुद्धा असं वाटतं की 8 लेग साईडच्या टोलर चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण, दुसरं धावायचं रनिंग बिटवीन द विकेट आणि चोरटी अशी एक धाव घेण्यात आलेली या ठिकाणी. षटक संपले. एक षटका अखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 13, बिनबाद 13. एकच ओव्हरचा पॉवर प्ले आहे, फील्ड चेंज करू शकता. गोलंदाजीसाठी मैदानात आलाय तो आकाश, मागील मॅचचा हिरो. आकाशचा पहिला चेंडू, सामना करतो तो विशाल, वेगसाईडच्या दिशेने पुढे येऊन टोललेला चेंडू, त्यावर 4 धावा. सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी विशालकडून बघण्यात येत आहे. 4 धावा आलेल्या या चेंडूवर. चला दुसरा चेंडू घ्या, सामना चालू करून घ्या. पॉवर प्ले संपलेले आहे, त्यामुळे जुना चेंडू मिळेल आता. मिळाला का? ठीक आहे, चालेल. आकाशचा पुढचा चेंडू, सामना करतोय तो विशाल. उंचवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली आणि झेल बाद. उत्कृष्ट असा झेल झेललेला आहे या ठिकाणी अक्षय यांनी. सुंदर असा झेल घेतला या ठिकाणी अक्षयने, त्यावर फलंदाज बाद. महत्वाची अशी विकेट होती त्यांच्यासाठी ही, कारण की विशाल खूप भेदक मारा करत होता फलंदाजीमध्ये. त्याच्यानंतर दुसरा फलंदाजही भेदकच आलेला आहे मैदानामध्ये, हरीश पाटील. पुढचा चेंडू, सामना करतोय तो हरीश. आकाशचा पुढचा चेंडू आणि उंचावण्याचा प्रयत्न, पण नॉमॅन्स फील्ड मध्ये चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव ही पूर्ण. 2 धावांसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 19 धावा. आकाशचा पुढचा चेंडू, सामना करतोय तो हरीश. ऑफसाईडच्या दिशेने फेकलेला चेंडू, व्हाईट बॉल. अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा. अजूनही 31 धावांची गरज. लेग साईडच्या दिशेने प्लेस केलेला चेंडू, त्यावर एक धाव पूर्ण, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण मिस कम्युनिकेशन, त्यावर 2 धावा पूर्ण. 2 धावांसोबत संघाची धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. साडेनऊचा टाइम नव्हता.
आकाशचा पुढचा चेंडू. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे या ठिकाणी. आकाशचा पुढचा चेंडू सामना करतोय हरीश आणि लेग साईडच्या चेंडवलेला चेंडू. 2 फिल्डरच्या मध्ये आलेला हा चेंडू, त्यावर 1 धाव पूर्ण आणि 4 धावा. सुंदर अशी गॅप काढलेली आहे हरीशने, त्यावर 4 धावा निघालेल्या आहेत. चौकार. चौकारासोबतच संघाची धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. आणि उंचावून मारण्याचा प्रयत्न, त्यावर मिस हिट आणि नॉमॅन्स फील्ड मध्ये पडलेला हा चेंडू, त्यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. षटक संपले. 2 षटकाअखेर संघाची धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 12 बॉल 23 धावांची गरज स्काउट बॉयज संघाला. पुढच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी तयार राहायचंय, कारण 4 षटकांचा सामना आहे. स्टार 11 बॅगेत बघ, नाही तर ती शालची पिशवी त्यात बघ. रात्री टाकलं मी आणलं त्या शालच्या पिशवी. पुढचा गोलंदाज मैदानामध्ये टाकतोय तो गोलंदाज विनोद. वैयक्तिक पहिलं व संघाकडून तिसरं षटक घेऊन आलाय तो मैदानामध्ये विनोद. सॉरी. सुंदर असा चेंडू या ठिकाणी. ग्रे कलरची बघ एचपीची, त्यात बघ, नाहीतर मग पिशवीत बघ शालच्या. त्यावर 2 धावा पूर्ण. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या आली ती 30. अजूनही 21 धावांची गरज. 11 चेंडू 21 धावांची गरज. आणि उंचावून टोलण्याचा प्रयत्न, त्यावर क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल बाद. अक्षय आणि झेल झालेला आहे. दुसरा झेल अक्षयचा सुंदर असा या ठिकाणी, आणि झेल बाद. वेग झेल बाद झालेला आहे. आता जाईना. पुढील फलंदाज मैदानामध्ये आलाय तो आशिष उर्फ अण्णा. विनोदचा पुढचा चेंडू सामना करतोय तो आशिष, आणि लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू, त्यावर षटकार. सॉरी, माफ करा, 4 धावा. 4 धावांसोबत संघाची धावसंख्या बदल. संघाची धावसंख्या झाली आहे ती 34. मी पाय घातला पळत पळत त्यात. म्हणलं आपलं जाणार नाहीये, पायाने तरी चला सामना चालू करा लवकर. विनोदचा पुढचा चेंडू सामना करतोय तो आशिष. ऑफसाईडच्या दिशेने टोललेला चेंडू, त्यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 4 धावा. सुंदर असा चौकार या ठिकाणी आलाय आशिषच्या बॅट मधून, त्यावर या मिळाल्या त्या 4 धावा.
8 चेंडू आणि 13 धावांची गरज. सुस्ती आली त्यांना पळव. उठव जरा. 8 चेंडू 13 धावांची गरज स्काउट बॉयज संघाला. सुंदर असा चेंडू गॅप मध्ये प्लेस केलेला आणि त्यावर एक धाव पूर्ण. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरीही धाव पूर्ण. रन इन बिटवीन द विकेट आणि 2 धावेंसोबत संघाची धाव संख्येत भर. संघाची धाव संख्या झाली ती 40 धावा. त्याला फोन कर. तुषार भाऊ लेग साईडच्या दिशेने टोललेला चेंडू त्यावर सुंदर असा षटकार. षटक संपले. ओके. या षटकारासोबत संघाची धावसंख्या झाली ती 46. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. फक्त एक औपचारिकता सामन्यामध्ये बाकी आहे या ठिकाणी. पुढील सामना या ठिकाणी निखिल भाऊ हनमकर विरुद्ध स्टार 11 क्रिकेट क्लब. दोन्ही संघांनी तयार थांबायचंय. वेळ कमी आपल्याकडे. दोन्ही संघांनी लक्षात घ्यायचं की 4 षटकांचा सामना राहणार आहे आणि एकच षटकाचा पॉवर प्ले राहणार आहे या सामन्यामध्ये. दोन्ही गटामध्ये जे संघ ओके स्कोर सांगा. 46 धावा झाल्यात. 6 चेंडू 5 धावांची गरज. सर्व संघांनी लक्षात घ्यायचंय यातून ज्या 2 संघ विजयी झालेले आहेत लीग मधून ते संघ टॉप ए चा एक संघ आणि टॉप बी चा सेकंड संघ यांच्यामध्ये क्रॉस मध्ये मॅच होतील. हरीशने खेळलेला हा चेंडू त्यावर पहिल्या चेंडूवर एक धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली मॅसफेल्ड आणि त्यावर दुसरी अशी धाव. 4 मयूरचा पुढचा चेंडू. 48 धावा झालेल्या आहेत या ठिकाणी. ऑफ स्ट्रेटच्या दिशेने खेळलेला हा चेंडू त्यावर मॅसफेल्ड आणि 4 धावा. सामना संपला. सुंदर अशी फलंदाजी दोन्ही संघाचे. दोन्ही संघांचे हार्दिक अभिनंदन. दोन्हीही संघ आजच्या लीग मॅच मधून क्वालिफाय झालेले आहेत. या पुढचा सामना निखिल भाऊ हनमकर विरुद्ध